ऑक्टोबरचा महिना होता, वर्ष होतं 1944. अमेरिकेची लढाऊ जहाज फिलिपिन्स जवळच्या लेट नावाच्या खाडीजवळ पोहोचली होती. जपानची बहुतेक लढाऊ जहाज नष्ट झाली होती. अमेरिकेच्या लक्षात आलं होतं की आता जपानच्या जमिनीवर लवकरच आपल्याला अटॅक करता येणार आहे. एका बाजूला हे सगळं चालू असताना एक दिवस असा सुद्धा उजाडला जो अमेरिकन सैन्याच्या चेहऱ्यावर भीतीच्या लाटा पसरवून गेला. कारण काय होतं तर कुठून तरी एक बारीक जपानी बॉम्बर विमान येताना त्यांना दिसलं होतं आणि ते होतं त्यांच्या दिशेनं. त्या बॉम्बर विमानाचं काम काय असतं, जहाजांवर बॉम्ब टाकून अटॅक करायचा. पण इतक्या जवळ येऊन सुद्धा त्या विमानातून बॉम्ब टाकण्यात आला नव्हता. तर त्या विमानाने डायरेक्ट जे जहाज होतं त्या जहाजावरच जाऊन टक्कर मारली होती आणि मोठा स्फोट घडवून आणला होता. त्यावेळी अमेरिकन नेव्हीचे जे ऍडमिरल होते त्यांना वाटलं की नक्कीच हा एक ऍक्सिडेंट असेल, जवळून अटॅक करायच्या नादात हा ऍक्सिडेंट झाला असणार. पण त्यानंतर त्यांनी जे बघितलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या एका विमानाच्या अटॅक नंतर एका मागोमाग एक बॉम्बर विमान आली आणि त्यांनी अमेरिकेच्या जहाजावर, म्हणजे जे की अमेरिकेची नेव्हीची जहाजं होती, त्यांना धडक द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं त्यांची जहाजं बुडाली. त्या दिवशी जगाला एक नवीन शब्द कळाला, कामेकाजे. म्हणजे काय तर जपानी सैन्यातली अशी एक तुकडी जी डायरेक्ट शत्रूवर आत्मघाती हल्ले करत असत. सिंपल भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणजे तर सुसाइड बॉम्बर. ही गोष्ट आहे वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेची. त्यावेळी 5 दशलक्ष म्हणजे जवळजवळ 50 लाख जर्मन सैनिकांनी पश्चिमेकडून शरणागती पत्करली होती. पण इकडं म्हणजे जपाननं फक्त 5% सैनिकांनी आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली होती. त्यावेळी जपानचा सम्राट होता हिरोहितो. हिरोहितो हा जपानचा 124वा सम्राट होता. त्याचं वैशिष्ट्य काय तर त्याचा कार्यकाल जो होता तो सर्वात जास्त होता. हेच त्याचं काय तेवढं वैशिष्ट्य. त्यात अजूनही त्याने संपूर्णपणे आत्मसमर्पण केलं नव्हतं आणि तो करायला तयार नव्हता. आत्मसमर्पण न करण्याच्या या भावनेतूनच कामेकाजे स्ट्रॅटर्जीचा जन्म झाला. बरं, आता कामेकाजे म्हणजे काय तर ह्या शब्दाचा जपानी अर्थ होतो पवित्र वारा. ह्या नावामागची एक गोष्ट अशी की 1281 मध्ये जेव्हा मंगोल कुबलाई खान 4000 युद्ध नौका घेऊन जपानवर चालून आला, पण समुद्रमार्ग येत असताना जेव्हा तो जपानच्या जवळ येऊन पोहोचला, समुद्रात वादळी वारा वाहू लागला आणि तो इतक्या जबरदस्त होता की त्यामुळे त्या वाऱ्याबरोबर मंगोलियन लढाऊ जहाज परत निघून गेली. तेव्हापासून तिथली लोक अशी मानतात की हा वारा देवतांनी पाठवला होता, देवांनी पाठवला होता. त्यामुळं त्याला जपानी भाषेत कामेकाजे असं नाव पडलं. मग ह्याचा आणि दुसऱ्या महायुद्धाचा जपानशी काय संबंध आहे तर ते आता सांगतो. दुसऱ्या महायुद्धात जपान मागे पडू लागला होता. त्याची लढाऊ विमानं, फायटर प्लेन्स नष्ट करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांच्या एक्सपिरियन्स पायलटला जीव गमवावा लागला होता. जपानवर अमेरिकन सैन्याच्या आक्रमणाचा आणि आपल्या पराभवाचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी जपानच्या नेव्हीचे ऍडमिरल होते ओनिशी ताकीजिरो. यांनी एक प्रस्ताव मांडला, आपल्या सैनिकी विमानांचं ह्युमन बॉम्ब मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव. प्लॅन सरळ साधा असा होता की जुनी मोडकळीला आलेली विमानं रिपेअर करून त्यांना फक्त हवेत उडण्याजोगं त्यांना बनवायचं आणि त्यांच्यात बॉम्ब भरून डायरेक्ट दुश्मनाच्या जहाजावर नेऊन धडकून द्यायचं. जेणेकरून काय होणार होतं तर शत्रू जहाजांचा नायनाट करता यावा हा त्यांचा प्लॅन होता. ह्या प्लॅन नुसार ऑक्टोबर 1944 मध्ये लेट खाडीच्या लढाईत पहिल्यांदा कामेकाजे अटॅक करण्यात आला. त्याचा योग्य परिणाम बघून जपानी सैनिकांमध्ये जोश निर्माण झाला आणि आता बघता बघता हजारो तरुणांना कामेकाजेसाठी ट्रेनिंग देण्यात येऊ लागलं. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या बऱ्याच एक्सपिरियन्स पायलटांना मृत्यू आला होता. त्यामुळेच पायलटची कमतरता आता त्यांना भासायला लागली होती. अशा वेळी कामेकाजे अटॅकसाठी जपानच्या आर्मीने कहरच केला. त्या पायलटांची कमी भरून काढण्यासाठी त्यांनी डायरेक्ट 18 ते 20 वर्षाच्या शाळा कॉलेज मधल्या शिकणाऱ्या पोरांना कामेकाजेच्या ट्रेनिंगसाठी भरती करून घेतलं. भरती होण्याची प्रोसेस थोडक्यात अशी होती की त्या पोरांना एक फॉर्म देण्यात यायचा. त्या फॉर्म मध्ये आपण स्वतःहून यात सहभागी होत असल्याचा उल्लेख असायचा. फॉर्म भरल्यावर मरणार तर हे पक्क समजायचं, याची जाणीव त्या पोरांना नक्कीच होती. पण आता फॉर्म दिल्यावर तो नाकारता पण येत नसायचा. कारण जो कोणी हा फॉर्म नाकारायचा त्याला आणि त्याच्या परिवाराला डायरेक्ट वाळीत टाकलं जायचं, टोमणे वगैरे मारले जायचे. या कामेकाजे अटॅक साठी कुटुंबातल्या मोठ्या मुलाला घेतलं जात नव्हतं. त्याचं कारण असं होतं की त्याने कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जावा. या कामेकाजे पायलटांना मधमाशांची सुद्धा उपमा दिली जायची. कारण तुम्ही बघितलं असेल की कधी मधमाशी अशी डंक वगैरे मारती तेव्हा डंक मारल्या ती स्वतः सुद्धा जीव सोडून देते. असं त्यांचं होतं. कामेकाजे अटॅकचं ट्रेनिंग देण्यासाठी जपानी सैन्यांकडे वेळ फार कमी होता. त्यामुळे त्या पायलटांना फक्त टेक ऑफचं ट्रेनिंग दिलं जायचं बरं का. आणि असंही त्यांना परत जमिनीवर काही उतरायचं नव्हतं, डायरेक्ट दुश्मन जहाजावर जाऊन धडकायचं होतं.
कामिकाझे पायलटांचं जे ट्रेनिंग असायचं ते एकदम क्रूर पद्धतीचं होतं. त्यात त्यांना जमिनीवर पडेपर्यंत कोणतंही कारण नसताना इतकं मारलं जायचं की ते परत उठूच शकत नव्हते. ह्याच्या मागे एक मेंटॅलिटी अशी होती की त्यांच्यात फायटिंग स्पिरिट वाढावं. त्यांना सांगितलं जायचं की एवढ्या कमी वयात मरणं का महत्वाचं आहे, आपल्या राजासाठी मरण किती पवित्र आहे असं यांच्या मनावर कोरलं जायचं. जेव्हा तो पायलट लढाईसाठी थोडक्यात मरण्यासाठीच जायचा त्यावेळी त्याच्या राजाचा फोटो त्याच्या विमानात त्याच्या समोर ठेवलेला असायचा. याच्या उलट जे पायलट होते ना त्यांना तर युद्धाचा कसलाच अनुभव नव्हता. शाळेतून बाहेर पडलेली नुकतीच पोरं होती ती. असं सांगितलं जातं की त्यांच्या मनात शत्रूबद्दल राग नसायचा, त्यांना शत्रूबद्दल नीट माहिती बी नसायची. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की त्यांच्या राजासाठी त्यांना मारायचंय. ट्रेनिंग संपल्यावर जेव्हा त्यांच्या घरच्यांसाठी पत्र लिहिण्याची वेळ यायची त्यात त्यांना माझ्या राजासाठी मरणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे असा उल्लेख करणं कंपल्सरी असायचं. कामिकाझे अटॅक साठी त्यांना लागणारी सगळी टेक्निक सांगितली असायची. त्यानुसार पायलटला कमी उंचीवरून उड्डाण करायला लागायचं, जेणेकरून काय व्हायचं, शत्रू जहाजाच्या रडारवर त्यांचं विमान येऊ नये. त्यासाठी 3000 मीटर उंचीवरून उड्डाण करत राहणं बेटर समजलं जायचं. आणि शत्रूचं जहाज दिसतात 500 मीटर पर्यंत खाली उतरून 45 डिग्री अँगल वरून डायरेक्ट खाली जाऊन जहाजावर अडकायचं, जेणेकरून समोरच्या जहाजाचा परफेक्ट कार्यक्रम होईल. एवढंच नाही तर ह्यांच्या मॅन्युअल मध्ये मारण्याची सुद्धा पद्धत सांगितलेली असायची. ती अशी होती की जो पायलट आहे त्याने धडक घेण्याच्या वेळी आपले डोळे सुद्धा मिटायचे नाही, कारण जसं झालं तर त्यांचा नेम चुकू शकतो आणि अटॅक फेल जाऊ शकतो. म्हणजे विचार करा, एखाद्याचा जीव जात असताना सुद्धा डोळे बंद करायचे नाही. इथपर्यंत यांचा प्लॅन तयार होता. आणि मारता मारता शेवटच्या क्षणी पायलटला हिसात्सू म्हणजे फिक्स मरण असं मोठ्याने ओरडायचं आणि मरणाला मिठी मारायची. कामिकाझे अटॅकचा सर्वात मोठा हल्ला हा ओकिनावा बेटाच्या लढाईत झाला होता, ज्याला बॅटल ऑफ ओकिनावा असं सुद्धा म्हटलं जातं. ओकिनावा जपान पासून जवळपास 650 किलोमीटर लांब आहे. मार्च 1945 पर्यंत वर्ल्ड वॉरच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य ओकिनावा इथं पोहोचलं होतं. ह्याच भागात वर्ल्ड वॉर 2 ची शेवटची नेव्हल बॅटल झाली होती, ज्याला बॅटल ऑफ लेट गल्फ असं सुद्धा म्हणतात. ह्या लढाईची विशेष गोष्ट म्हणजे काय तर US नेव्हीचा 5वा लढाऊ ताफा 5th फ्लीट, जो की जगातला सर्वात मोठा लढाऊ ताफा समजला जातो, तो ओकिनावा इथं तैनात होता. त्या ताफ्यात 535 लढाऊ जहाज होती. प्रॉब्लेम फक्त हा होता की अमेरिकेची जहाज सगळीकडून उघडी पडल्यासारखी झाली होती. म्हणजे कारण त्यांचा जो ताफा होता तो समुद्रात मोकळ्या ठिकाणी उभा होता आणि त्यांची बाजू किंवा पोझिशन्स वगैरे बघणं जपानी सैन्याला जाणून घेणं एकदम सोपं होतं. त्यावेळी अमेरिकेच्या लढाऊ जहाजांना बुडवण्यासाठी जपानच्या सैन्यानं 2000 पेक्षा जास्त कामिकाझे अटॅक करून घडून आणले होते. जपानी सैन्यांचा प्लॅन जास्तीत जास्त जहाज बुडवण्याचा होता, जेणेकरून अमेरिकेची जहाज परत जावी आणि इकडून जमिनीवरून सुद्धा अटॅक करून अमेरिकेवर वरचढ करता यावी. यासाठी जपाननं 2000 पेक्षा जास्त कामिकाझे अटॅक केले. पण एवढं करून सुद्धा कामिकाझेचा फायदा म्हणावा तसा झाला नाही. कामिकाझे अटॅक मध्ये 50 पेक्षा जास्त अमेरिकन जहाज बुडाली आणि 5000 पेक्षा जास्त लोक मारली गेली. पण एवढं सगळं करून सुद्धा जपान अमेरिकेला अडवू शकला नाही, थांबवू शकला नाही. या कामिकाझे अटॅकच्या मॅटर मध्ये 7000 पेक्षा जास्त जपानी पायलट मारले गेले. पण जेव्हा अमेरिकेला कळलं की जपानी इतके लढायला चिकट आहे की मरतील पण माघार घेणार नाही, हे जेव्हा अमेरिकेला कळलं, त्यामुळे अमेरिकेने त्यावेळचे जे राष्ट्रपती हेनरी ट्रुमन यांनी जपानवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकला आणि हिरोशिमा नागासाकी सारखं प्रकरण घडलं. आणि त्यानंतर जपाननं माघार घेतली. पुढे जपानच्या राजाचं म्हणजे हिरोहितोचा त्याच्या जनतेत असलेला वट बघून त्याला त्याच्या पदावर राहून दिलं गेलं. पण ह्याच्याकडून सगळी पॉवर काढून घेण्यात आली आणि एक नवीन संविधान लागू करण्यात आलं. युद्ध झालं तेव्हा एक गोष्ट दिसली की जपाननं कामिकाझे अटॅक साठी आणखी 5000 विमानं तयार ठेवली होती. म्हणजे जेव्हा बॉम्ब टाकला त्यानंतर जेव्हा यांनी सरेंडर केलं तेव्हा अमेरिकेला लक्षात आलं की यांनी अजून 5000 विमानं अजून तयार ठेवली होती. पण अमेरिकेने ऐनवेळी न्यूक्लिअर बॉम्ब टाकल्यामुळं जपानला माघार घ्यावी लागली आणि कामिकाझेची ही कहाणी संपवण्यात आली. तर अशी होती जपानी सैनिकांची लढण्याची पद्धत, जे जीव देत होते पण माघार घ्यायला तयार नव्हते. असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करा, नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमचंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.